काही जन्म, काही नाती आणि काही वचन. जगात इतकी खोल असतात की आयुष्य भरतं पण पोकळी नाही भरत. ही गोष्ट आहे कुंतीची, राजा शूरसेन यांची लाडकी मुलगी. तिचं आयुष्य झाडाखाली खेळण्यात आणि आईच्या पदराशी लपण्यात जात होतं. एक दिवस झाडावरून एक लहान पिल्लू खाली पडलं. कुंती तातांकडे धावत आली. ताता, त्यांचं काहीतरी करा ना. तातांनी प्रेमानं पिल्लाला परत झाडावर ठेवलं. कुंती हसली, पण नियती हसली नव्हती. त्या दिवशी कुंतीला सांगितलं गेलं, आई भेटणार आहे तुला. आनंद तिच्या चेहऱ्यावर फुललाच होता. पण रथ वळतो, मथुरा मागे पडतं आणि कुंती ती आई भेटण्याऐवजी भोजपूरच्या दिशेने चालली जाते. त्या रथात कुंतीच्या डोळ्यात एकच प्रश्न, का? मी काय केलं? पण त्या प्रश्नांना उत्तर नव्हतं. राजा शूरसेन एक वेळाचा योद्धा, एक निष्ठावान मित्र, आपल्या मित्रासाठी दिलेलं एक वचन निभावत होतं. त्यांनी आपली कन्या कुंती, आपला पहिला संतान, त्यांचं वचन म्हणून भोज राजा कुंती भोजाला दिली होती. ती फक्त 8 वर्षाची होती, पण त्या दिवशी तिचं बालपण संपलं. ती जेव्हा कुंती भोजाच्या दरबारात पोहोचली, तिला दत्तक म्हटलं गेलं. पण त्या वयात दत्तक म्हणजे काय हे तिला समजू शकलं नाही. तिला फक्त हे समजलं, ती आपल्या आई वडिलांची राहिली नाही. कधी कधी राजमहिलाच्या गलीमध्ये एखादी स्त्री दिसायची, जी आईसारखी भासत होती. पण कुंती ती ओळखायच्या आधीच नजर फिरवायची, कारण आता आईही तिची राहिली नव्हती. वय वाढलं, पण आतली पोकळी वाढली. सहज कुणालाही बिलगायचं त्या वयात. ती एकटी होती आणि शिकली होती वचन सहन करायला. पण देवही पाहत असतो. एके दिवशी कुंतीला दुर्वास ऋषीची सेवा करायची संधी मिळाली आणि त्या ऋषीनं तिला दिलं वरदान, कोणत्याही देवाचा पुत्र तुला होईल, तुझ्या इच्छेनं. त्या दिवशी तिच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं. पण हे वळणही सोपं नव्हतं, कारण ते वरदान तिचं भाग्य घडवत होतं, पण शापासारखं गुंफीतही बनवत होतं. कुंती एक स्त्री, जिनं बालपण गमावलं, मायाही गमावली, पण स्वतःला कधी गमावू दिलं नाही. ती फक्त राजकन्या नव्हती, ती एक प्रतिज्ञा होती. वडिलांनी दिलेल्या एका वचनांसाठी आयुष्यभर झिजलेली मूक नायिका. कुंतीला वरदान आणि एक शाप कसं मिळालं? आईच्या कुशीतून दूर आल्यावर काळजाची एक कोपरा कायमचा कोरडा झाला होता. भोज राजाच्या राजवाड्यात मी राजकुमारी होते, पण आत्मा पोरका होता. एक दिवस राजवाड्यात आले एक अघोरी ऋषी, रागीट चेहरा, तपस्वी देह, दुर्वास ऋषी, जे देवांनाही शाप देतात, ज्यांच्या संतपाने स्वर्ग डळमळतं. तो दुर्वास ऋषी आले होते भोज राजांच्या पाहुणचारासाठी. मी त्यांना मनापासून सेवा केली, अगदी मुलीच्या नात्याने. त्यांनी काहीच बोललं नाही, पण शेवटी अचानक म्हणाले, कन्ये, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हे वरदान घे. सूर्य, वायू, इंद्र, यम, अश्विनी या 5ही देवांना तू आवाहन केलंस तर ते तुला पुत्र देतील. कुंती दचकली, गोंधळली, पण नम्रपणे वाकून नमस्कार केली. वरदान, देवाचे पुत्र. त्या क्षणी त्याचं गांभीर्य समजलंच नाही. एक दिवस कुंती नदी किनारी एकटी असते. विचाराच्या ओघात ती वरदानाची चाचणी घेते. माझ्या मनात एक शंका आली, हे खरंच आहे का? मी मनात सूर्यदेवाचं आवाहन केलं आणि एक तेजस्वी दीप्तमान पुरुष प्रकट झाला. सूर्यदेव प्रकट झाले, कन्ये, तुझ्या आवाहनाने मी आलो आहे. तुला पुत्र प्राप्त होईल, जो अखंड तेजस्वी परमवीर असेल. कुंती घाबरली. मी मागितलेच नव्हते, पण त्याचा शब्द होता आणि त्याच दिवशी मला पुत्र झाला. कुंतीच्या कुशीत एक नवजात बाळ, चेहरा तेजस्वी, डोळ्यात तेज. तो बाळ म्हणजेच कर्ण, सूर्यपुत्र कर्ण. कुंती व्याकुळ झाली. मी राजकुमारी, अविवाहित,
हे बाळ मी कसं स्वीकारणार? समाज, धर्म, मर्यादा हे सगळं माझ्यावर कोसळलं. त्या दिवशी मी मातृत्वाची हत्या केली. ते बाळ माझं हृदय नदीत सोडलं. नदी वाहत होती, पाण्यात बाळ तरंगत होतं. भविष्याला कोणी रोखू शकत नाही. तो बाळ पुढे युग पुरुष होणार होता, पण त्याला जन्म देणारी त्याच्या नावाशीही जोडली गेली नाही. कुंती रडत झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी ताटत सांडलेलं दूध पाहते. कधी कधी वाटतं मी जन्मांतच शापित होते. देवाने वर दिला, पण त्या वरात एकटेपणाचा शापही होता. पुढील भागात पाहू कुंतीचे पांडूशी विवाह आणि पांडवाचा अद्भुत जन्म.